बापरे! आनंद डायरेक्ट गगनातच मावत नाही. आज इतकी काय आनंदी ना तुम्हाला सांगते मी. आता तो आनंद माझ्या चेहऱ्यावरून तर लक्षात येतच असेल तुम्हाला. म्हणजे माझा मोबाईल फुटला हे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती. ते नव्याने सांगायची काहीही गरज नाही मला. पण हो, नीरजने एकच दिवसाचा गॅप जाऊ दिला आणि मला नवीन मोबाईल गिफ्ट केला. त्याच्यामुळेच हा आनंद आहे. आणि खरं सांगू का, असं जर सपोर्ट करणारा पार्टनर आपल्या लाईफमध्ये असेल ना, तर मला नाही वाटत का अजून कसली तरी गरज राहते. आणि त्याचसोबत ना आमच्याकडे ना वरणामध्ये ना थोडीशी साखर टाकतात. तर ना मी ती रेसिपी झटपट तुमच्यासोबत शेअर करून देते. म्हणजे ही माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे. जिरं, मोहरी, लसूण, हिरवी मिरची, टमॅटो हे छान परतून घ्यायचं आणि हे परतत आल्यानंतरच थोडीशी साखर टाकून घ्यायची. मग त्याच्यात हळद आणि हिंग टाकायचं, तेही परतून घ्यायचं. डाळीला शिट्ट्या घेऊन डाळ टाकायची आणि थोडंसं पाणी घालून मस्त कोथिंबीर टाकून शिजवून घ्यायची. एक साईड कोबीची भाजी शिजलेली होती. आजचा मेनू वरण भात, कोबीची भाजी, पोळी असा होता. आणि हो, आजचं इम्पॉर्टंट काम म्हणजे माझ्यासाठी हे होतं, ज्या कामाचा मला प्रचंड कंटाळा येतो. डाळ तांदूळ भिजत घातलेले होते ते मला दळायचे होते. आणि ह्या कामाचा मलाच नाही, मला असं वाटतं सगळ्यांनाच कंटाळा येत असेल. जितके इडली डोसा आणि ते खायला छान लागतं ना, तितकं हे काम करायला प्रचंड कंटाळा येतो. पण मी त्याचा आता जरा कंटाळा कमी केला, कारण की रक्षितही खूप आवडीने खात होते. त्याच्यामुळे पटकन दळून घेतलं. हे सगळं माझं दळून पण झालेलं होतं. आणि ना हे ना काय माहिती, जेवढं बिळायचं वाटतं ना तेवढंच खराब होतं ते, म्हणजे मिक्सर. म्हणजे ना दळून झाल्यावरती प्रत्येक मिक्सरची ही चाल होत असणार. माझं तर मिक्सर ना इतकं खराब होतं, मला दरवेळेस दळून झालं तर त्याची छान क्लिनिंग करून त्याला जागेवर ठेवायचं असतं. त्यानंतर येणार राहिलेले थोडेसे भांडे आणि ते घसून घेतलं. कसं आहे, मला आज काम करताना पण इतकं छान वाटत असतं. म्हणजे आपल्या बायका कशा असतो ना, आपण छोट्या छोट्या गोष्टींनी, छोटी नाही ॲक्च्युली ती गोष्ट खूप मोठी, पण तरी इतका आनंद. त्यानंतर संध्याकाळी रक्षितचा माझा हा सगळ्यात बेस्ट टाईम असतो. पप्पा आल्यानंतर मस्त खेळायचा. असा होता माझा खूप छान दिवस. चला भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना माझ्याकडनं